अरे बॉम्ब नको लावूस. आणि बॉम्ब फेकला. माझ्याकडे पैसे नाही. पैशाची गरज नाही, फुकट. चला आता सब्जी कटिंग करने वाळू बऱ्यापैकी तापले. तिथे बोलतो स्लायडिंग आहे, घसरगुंडी आहे. इतके कांदे सोलून पण झालेत. ही इथे कोथिंबीर आहे, इथे दही, तांदूळ, मीठ. वाव, तिकडे पाण्याचा फ्लोचा आवाज येतोय. हे बघा, हे बघा खाली सगळी माती तापले. आणि हा बिंदास बिना चपलेचा हा चौथ्यांदा यश भात घेतोय. बघ, टाक 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 खा मजबूत. भात चांगला झाला का रे? हे नाही बरोबर. तुम्हाला बोलून डिशची शॉर्टेज आहे. मी आता बघितलं या झाडीमध्ये ना मगरी बसलेले असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवांग होळकर. तर मित्रांनो, खूप दिवसापासून एक इच्छा होती की रानात जावं आणि वनभोजन करावं, पण कधी असा प्लान झाला नाही. इवन कधी संधी पण नाही मिळाली. आणि प्लान करायचे खूप ट्राय केले, तरी पण प्लान काय सेटल होत नव्हता. तर मित्रांनो, फायनली आमचा प्लान झाला आहे वनभोजनचा. खूप दिवसापासून इच्छा होती वनभोजन करावं. बट फायनली आज आमची मंडळी गोळा झाली आणि आमचा प्लान झाला आहे. तुम्हाला मी मंडळीशी इंट्रोड्यूस करतो, दाखवतो तुम्हाला कोण कोण आणि किती जण असणार आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, सामान घेऊन रेडी आहे. आमचा पहिला माणूस आहे यश. दुसरे आहेत आमचे भाऊजी, जे शेफ आहेत, जे की आमचं जेवणाचा मेनू हे तयार करणार आहेत. तिसरा भाऊ आमचा अजय भाऊ. चौथा हा असणार आहे, हा बघा, अरे बॉम्ब नको लावूस. चौथा असणार आहे संचित, राज, सानू. आणि बॉम्ब फेकला. ओके, तुम्ही बघितलं असेल, वरती बॉम्ब फुटला आणि हातातून फेकला. आणि लास्ट आहे अहिल्या. तसं ना खूप एक्साइटेड आहे मी वनभोजनसाठी. आणि आमचं एक तू इथंच काय वनभोजन करायला खाली नदीकडे. माझ्याकडे पैसे नाही. पैशाची गरज नाही, फुकट. चला बघा, बघितलं फुकट तिथे आम्ही. नोट तिथे ओढ. हा, नोट तिथे ओढ. हा, नोट तिथे ओढ. मग आता बनवून खायचं. हा, बनवून खायचं, आयता मिळणार नाही ना. मग ना, आपल्याला आता वाजले भरपूर. अरे मग संध्यासाठीच बनवू ना. आता दुपारी बनवायचंय ना, दुपार झाली, वाजले किती? म्हणजे आयता खायला रेडी आहे, बट इकडे बनवायला सांगितलं तर नाही. पाहुणे एक झाला, बनवपर्यंत 4 वाजणार. नाही, एक तासात होईल. मग जा बनवा. आपला मेनू सिंपल आहे. तो पण खायला बसायचं. ओके, तर मित्रांनो, फायनली आम्ही घर सोडलं आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता. जावा, चला हाय करा आणि पुढे जावा. ओके, प्रत्येकाने काय ना काय सामान घेतलं हातात. कशी भरलेली की खाली आहे? अच्छा, नदी आपली भरले. काय नदी आपली एवढी भरली? अच्छा, आमची एवढी नदी भरली असताना आम्ही इथून कशाला वजन घेऊन जायचं. चला, हे बघा, चला हाय करा एक. ओके ना मित्रांनो, फायनली सर्वजण झालेत रेडी, पुढे गेलेत. मी त्यांच्या मागून जातोय आणि आम्ही चाललोय नदीकडे. आमचा एक मी व्हिडिओ बनवला होता, पाताळीकडील भाग. तो जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे मी लिंक टाकतो. तिथे तुम्ही नदीकडील पाताळी भाग बघू शकता. त्याच पाताळी भागाकडे आम्ही चाललोय आता वनभोजन करायला. ते बघा, आमची मंडळी एकदम लाईनीत चाललेत. मस्त असं सुंदरसं जंगलात आम्ही एका लाईनीत चाललोय, कारण वाटच इतकी छोटी आहे की लाईनीतच चालावं लागतंय. हा, अरे कुत्रे पण, सॉरी. हे बघा, आमचा कमल्या भाऊ पण आहे आमच्या बरं. सॉरी, तुला इंट्रोड्यूस करायला विसरलो मी. बघा, त्याला राग आला. अच्छा, तर चला मित्रांनो, अगदी खूप बरं वाटतंय. खूप दिवसापासून इच्छा होती की जावं, पण संधी काय मिळत होती. बट थँक्स टू दिस ऑल पीपल ज्यांनी हा प्लॅन सक्सेस केलाय. हे आम्ही कोकणकर. यस, आम्ही पण कोकणकर आहे. फक्त टी शर्ट नाही घातलंय. नाहीतर आम्ही पण एकदम कट्टर कोकणकर आहोत. हे बघा, इथून पुढे आमचं गावचं जंगल आहे आणि इथून जातो ना रस्ता नदीकडे, जो तुम्ही नदीकडील भाग 1 मध्ये नक्कीच बघितला असेल.
इथे आहे वाडा. वाडाच आहे ना रे तो? हा, गुरांचा वाडा. चल चल तू पुढे चल. तू घाबरतोस काय? चल पुढे. अरे यार हा घाबरतोय, तो घाबरतोय मला. हा बघा, हा पडला असता. तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे, अजून तसाच आहे, काय फरक पडला नाहीये. पाऊस गेला तरी रस्ता अजून आहे, डेंजरच आहे. तिकडे तुम्ही बघू शकता, ही आहे आमची नदी. त्याच नदीकडे आम्ही चाललोय आता वनभोजन करायला. असे क्षण व्हिडिओमध्ये कैद करायला ना एक आठवण राहते. म्हणजे उद्या कधी फ्युचरमध्ये बघायचं झालं तर ह्या आठवणी, हे व्हिडिओ बघून आठवणी ताज्या होतील आणि अगदी खरंच खूप बरं वाटतं. अशा जुन्या आठवणी बघितल्या का? वाव, नदी हलकीशी मला दिसायला लागली. आय होप तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल, कारण जेव्हा मी पावसाळ्यात आलो होतो आणि मी नदीचा भाग शूट केला होता तेव्हा नदी अगदी गच्च भरली होती. पण आज थोडीशी अशी मोकळी वाटते, जेणेकरून आम्ही जरा हलकं पुढे जाऊ शकतो मी आणि तुम्हाला दाखवू शकतो. इथे बघा, कोणीतरी लाकडं कट करून ठेवलेत. हे कोणी ठेवलेत रे? ओके, आमची तुम्हाला जी मी वाडी दाखवली त्या वाडीतील कोणीतरी लाकडं कट करून ठेवलेत. आता ही लाकडं इथून डोक्यावर उचलतील आणि घेऊन जातील. आपण इथे एक छोटासा धबधबा बघितला होता, तो आता सुका पडलाय. कारण सध्या दिवस आहेत दिवाळीचे, थंडीचे, पावसाचे नाही. तर सेम धबधबा तुम्हाला मी नेक्स्ट पावसाळ्यात दाखवेन. आम्ही ऑलमोस्ट खाली आलो आहोत. तुझा डीजे घ्यायला आपण नाचलो असतो खाली. अरे यार, खरंच यार, माझा स्पीकर होता चांगला, प्रोट्रॉनिक्सचा स्पीकर चांगला, 30 वॉटचा स्पीकर होता, मी आणायला विसरलो. ओके, आमचा अजून एक माणूस यायचा बाकी आहे, त्याला फोन करून बघतो, त्याने आणला तर आणला. जेव्हा मी पावसाळ्यात आलो होतो तर नदीचं पाणी होतं जिथे ही अहिल्या उभी आहे ना, तिथूनच मला व्हिडिओ काढता आला होता. बट येस, खूप म्हणजे असं बरं वाटतंय की आज पाणी खूप कमी झालंय. हे बघा बघा कितपर्यंत आम्ही जाऊ शकतो. यस, खूप खूप भारी वाटतंय. कारण तुम्ही बघितलं असेल, इथे राजचा पाय अडकला होता आणि आम्ही इथून इथपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकलो होतो, कारण पुढे खूप पाणी होतं. आणि तुम्ही आज बघू शकता पूर्ण मोकळं आहे बघा, अगदी सगळं मोकळं वातावरण आहे. खूप मस्त वाटतंय. पुढे नदी पण आहे. तर चला, मी जातो पुढे, मी पण जातो पुढे, तुम्ही पण या माझ्या बरं. हे बघा कपाटात आहे, मम्मीला सांग. ऑलमोस्ट जंगल भागाचा नदीकडील एरिया आहे आणि तिकडे देखील चांगल्या प्रकारे मोबाईलला नेटवर्क आमच्या इथे. म्हणजे काही नदीवर काही कोणाला गरज लागली, फोन केला का माणूस आला, असं नाही की नदीवर आल्यावर नेटवर्क जातं. आजू भाऊ काय आता काय करतोयस? सब्जी कटिंग. अच्छा अच्छा, आता आजूचं सब्जी कटिंग, भाज्या कटिंगचा चालू होत आहे. आणि इथे सुमितने ते लाकडं सुकी लाकडं जमवायला लावलेत. यांची थोडी तयारी होईपर्यंत आपण एक नदीचा राऊंड मारून येऊया. वाव, किती सुंदर. इथे वाळू बऱ्यापैकी तापले, म्हणजे बिना चपलेचं येऊ शकत नाही. ही बघा, आज तुम्हाला मी नदी चांगल्या प्रकारे नदी दाखवतो. तेव्हा दाखवता आली नाही बिकॉज फुल भरली होती, पावसाचा टाइम होता. पण आज तुम्ही बघू शकता. वाव, हे बघा किती क्लिअर दिसतं. तुम्ही बघा आतल्या दगडी तुम्ही बघू शकता. ही नदी इथून, ती बघा तिथून स्टार्ट होते, तुम्ही बघू शकता लांबपर्यंत नदी. वाव, तिकडे पाण्याचा फ्लोचा आवाज येतोय. वाहतं पाणी आहे, म्हणजे विचार का खूप चांगलं पाणी आहे. आणि इव्हन आम्ही पियाला पण हेच पाणी घेणार आहे, कारण बोललं जातं वाहतं पाणी खूप चांगलं असतं पियाला. हे बघा तिकडे वाहतं पाणी आहे, ते पण वाहतं पाणी ते पण मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. पावसात आलो होतो तेव्हा गच्च नदी भरली होती, पण आज खूप चांगल्या प्रकारे बघू शकता खूप पुढे जाता येते. आणि पाण्याचा लेवल तुम्ही बघू शकता. हा बघा माझे पाय, जास्त नाही आणि क्लिअर आहे बघा. आता सुमितने इथे ताटली धुवायला घेतले. तू आंघोळ करणार आहेस? ओके, आज जायला तिकडे वरती आंघोळ करायला, तेव्हा आपणही जाऊ. काय स्लायडर म्हणजे? अच्छा, काय बोलतो? ओके, तिथे बोलतो स्लायडिंग आहे, घसरगुंडी आहे.
ते पण आपण जाऊन बघूया. मार उडी. तिकडे चल स्लायडिंग होतो. पहिले याला चुली मांडून हा तर चला आता चूल मांडायला घेत आहेत. आपण बघू चूल मांडली का तुम्हाला नेतो तिकडे हे जिथे जातील स्लायडिंग करायला तुम्हालाही दाखवीन. भाऊजींनी इथे चूल मांडायची पूर्ण तयारी चालू झाली आहे. इथे कांदा सोलला जातोय. हा बघा बाहुबली घाल यांच्या डोक्यात. ओके आणि इथे बघा छोटस डबक टाईप आहे. हाय हाय बघितला मासा आता. हे बघा बेडूक बघा बेडूक बघू शकता. बघा कसा आहे एकदम थाट मध्ये बघा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तरंगतोय. ओके तर आमचे इतके कांदे सोलून पण झालेत. ही इथे कोथिंबीर आहे. इथे दही तांदूळ मीठ मसाला आणि या पुडीत काय हो पुडीत ओके पुडीत हळद आहे. इथे आमचं तेल आहे आणि इकडे टमॅटो आणि बटाटा आणि मसूरची डाळ आणि तिकडे खडा मसाला देखील आहे. इथे आमचा आहे कळशी. ही इथे सुकी लाकडं आहेत आणि इथे ना ही लाकडं जराशी ओली आहेत तर त्यांना सुकवायला ठेवलं उन्हात. आणि आजू तिकडे अजून थोडी मिळतात का लाकडं बघायला गेलाय. हा बघितलंय. हा वाटतं दमला काम करून. काय काम केलंस तू. अरे चालून चालून दमला. म्हणजे हे आताची मुलं ही दमाला लागले आणि आम्ही वयस्कर माणसं. हा का आता आजू भाऊ लाकडं आणतं. खरंच मला असं वाटतं ना आजू आणि भाऊजी हे दोघंच मेहनत करतायत. बाकी सगळे मी पकडून सगळे आळशी सगळे फक्त खायला आलेत. आणि ह्या दोघी फुलतो ना टाइमपास पुढे. ओके तर मित्रांनो इथे थोडीशी तयारी चालू आहे. तोपर्यंत मला यश बोललं की आपण तिकडे जाऊन येऊ. बघूया कुठली स्लायडर आहे यांच्याकडे. घसरगुंडी आहे बघून येऊया चला. हे का खाली सगळी माती तापले आणि हा बिंदास बिना चपलेचा. पाय तापत नाही काय रे. हा नाही ह्याला कोणते पाय तापत नाही. आपले पाय तापतात लगेच. तुम्हाला मी दाखवलं तर तुम्ही पाण्याचा फ्लोचा आवाज. आता हे मी त्याच्या जवळ झालोय. तुम्ही बघ दाखवतो तुम्हाला जवळून दाखवतो. पाणी बघा किती क्लिअर पाणी आहे. वाहतं पाणी दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा वाहतं पाणी बघू शकता. किती छान किती सुंदर वाटतंय वाहतं पाणी. हे हलकं आहे. अजून पुढे जरा जास्त पुढे जे आहे अजून जास्त स्पीडने वाहत आहे तेही तुम्हाला दाखवतो. खाली बघायला वाटतंय कारण दगडी आहेत ना अशा पुऱ्या स्लायडिंगच्या दगडी. जरा पाय घसरला का पाण्यात. पाणी तसं जास्त खोल नाही आहे बट कॅमेरा पडेल खाली. कॅमेऱ्याची वाट लागेल. आता आपण जिथे जातोय तिकडे जवळ थोडं एक्स्ट्रीम थोडं स्पीडला पाणी वाहत आहे तेही तुम्हाला दाखवतो. बघू शकता. वॉटरप्रूफ आहे रे पण भीती वाटते टाकायला. आय होप तुम्ही छोटीशी एक क्लिप वाहत्या पाण्याची एन्जॉय केली असेल. तुम्हाला आयडिया देखील आली असेल पाण्याचा स्पीड काय आहे तो. कारण मी उभा राहतो ना तर एका जागी स्टेबल नाही राहू शकत. पाणी ढकलत आहे मला जरा पुढे. बऱ्यापैकी फ्लो आहे पाण्याचा ना रे. पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी आहे ना. बऱ्यापैकी. हां तुला अजून काय बोलायचं आहे पाण्याबद्दल. पाण्याबद्दल काय नाही. हां तू ते स्लायडिंगवाले कुठे आहे आपलं. स्लायडिंग पुढे आहे. ओके दम लागला. दम नाही भीती वाटते. पडलो की गेलो. तुम्ही बघू शकता पाण्याचा स्पीड बघा. हे बघा खाली येते एवढं पाणी म्हणजे खिचतंय त्या साईडला. हे बघा बघू शकता पाण्याचा स्पीड आहे ना. हे बघा हा बघा स्पीड पाण्याचा. आता हा बघा बाहुबली दगड उचलते. उचल उचल. मग कशाला मोठेपणा मारला. उचल आता तुला उचलावं लागेल. हे बघा पुढे स्लायडिंग आहे आणि ही स्लायडिंग अशा प्रकारे असेल मला पण माहित नव्हतं. तरी पण तुम्हाला दाखवतो कसली आहे कशी आहे ती स्लायडिंग.
कर रे स्लायडिंग, दाखव दाखव स्लायडिंग. ही बघा स्लायडिंग. ही स्लायडिंग अशी की फक्त बसून आलेत, पाण्याचा फ्लो त्यांना पुढे ढकलतोय. ही आहे अशी स्लायडिंग, ती बघा. ओके, आमचा दुसरा मेंबर पण रेडी आहे. तिसरा मेंबर. ही बघा स्लायडिंग, ही बघा स्लायडिंग. फुल एन्जॉय. ही बघा स्लायडिंग. आता मी जातोय तिकडे जिथे आमचं जेवण तयार होत आहे. तिकडे ऑलमोस्ट बहुतांश तयारी झाली असेल. ती तयारी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, आता मला हे क्रॉस करायचं आहे. अगदी थोडंसं पाणी आहे पण किती भारी वाटतंय बघा. हे बघा, हा फ्लो इतका फास्ट का आहे बिकॉज वरती खोपी शिरगावचं धरण आहे. त्या धरणातून कंटिन्यू पाणी सोडलं जातं. त्यामुळे पहिलं आमची नदी मे महिन्यात असायची, म्हणजे पाणी कमी नाही व्हायचं, थोडंफार असायचं. बट त्या धरणाचं पाणी सोडणं चालू केलं तिथपासून कंटिन्यू वर्षाचे 12 महिने ही आमची नदी अशी असते. ही अशी फुल, म्हणजे इथे पहिला गॅप तयार व्हायचा. त्या साईडची नदी त्या साईडला, ह्या साईडची नदी ह्या साईडला. आणि हा पूर्ण तुम्ही बघताय ना, हा एक पूर्ण सुकलेली जागा असायची, गॅप असायचा. बट धरणाच्या पाण्यामुळे हा कंटिन्यू ह्याच फ्लोमध्ये पाणी असतं. हे जे तुम्ही बघताय ना, ह्याच फ्लोमध्ये पाणी असतं. आणि खरंच हे खूप चांगलंच आहे, म्हणजे आमच्यासाठी चांगलंच आहे. ह्या खूप म्हणजे असं गरमीत आंघोळ करायचं असेल ना, आम्हाला वाहतं पाणी मिळतं, स्वच्छ पाणी मिळतं. हे तुम्ही बघू शकता झाडी, बघून अगदी कसं डेंजरसारखं वाटतं आहे. या झाडीमध्ये ना मगरी बसलेले असतात. आता मे बी मगर नाही आहे, बट पावसात मी जेव्हा आलो होतो आणि मी ह्या भागाचा व्हिडिओ केला होता तेव्हा एक मगर बघितली होती ह्या साईडला. त्या बाजूने आम्ही ह्या साईडला मगर बघितली होती. व्हिडिओमध्ये काय क्लिअर दिसत नव्हती, लांब होती. बट ह्या भागी मगर असते, तुम्ही बघू शकता. मला पण करायची होती आंघोळ, बट व्हिडिओ काढायचा त्यामुळे आंघोळ करू शकत नाही, कारण सकाळी ऑलरेडी आंघोळ केलीच आहे. हां, झोप, आंघोळ कर. ही बघा झाले. आता घरी जाऊन मार खाणार आहे. ए, घरी जाऊन खाणार आहेस तू? बरं दे, खाईन, खाल्लं तरी चालेल. पण हा जो क्षण आहे ती मिस नाही तिला मिस नाही करायचा हा क्षण ना. ते बघा त्यांच्या तिकडे वेगळीच मजा चालू आहे, बघू शकता. सुंदर असं नजारा. काय बोललीस? हे मोठं पाणी आहे. बघा हिच्यासाठी हे मोठं पाणी आहे. चला मी जातो तिकडे जरा. हे आयतं खायला बरोबर नाही वाटत जाऊन. वाव, इथे बघा ना, तुम्हाला इथे एक पॅटर्न दाखवतो कसा पॅटर्न तयार झाला आहे. हा बघा कसा प्लेन पॅटर्न तयार झाला आहे. चला तर म्हणजे जाऊ आपण आता. जेवणाची काय परिस्थिती आहे बघू. आम्ही तिकडे मजा करतोय आणि ते बिचारे तिकडे दोघं जेवणाची तयारी करतायत. आयतं खाणं बरं नाही आहे, आपण पण थोडी हेल्प करूया. मांडली गेली आहे आणि आता चूल हलकी पेटवली देखील आहे. हळू का होईना पेटते. अजय भाऊनी ते टोमॅटो कापले आहेत, कांदा देखील कापला आहे. कांदा जाड पण कापला आहे, बारीक पण कापला आहे आणि दुसरा कांदा कापतोय. आमची चूल पेटत नाही वाटतं. ही चूल जर नाही पेटली तर आमचं जेवण बसलं जाग्याला. ओके, आजूला कॉन्फिडन्स आहे चूल पेटेल. तो बोलतोय पेटेल म्हणजे पेटणार आहे. काही हो, जेवण कसं कच्चं झालं तरी चालेल, पण एक वनभोजनाचा आनंद होता तो भेटतोय बस. तेच मोठं हो, आमच्या माझ्यासाठी तरी तेच मोठं आहे. जेवण कसं हो आणि हो काही हो.
ओके तर मित्रांनो, फायनली आमच्या खिचडीवरती झाकण बसलेलं आहे. आता फक्त अर्धा तासाची वाट बघायची आणि आमची खिचडी तयार. तेव्हा खिचडी आम्ही नंतर एन्जॉय करू. आमचं जेवण होऊपर्यंत आता ह्या लोकांनी परत आंघोळी करायचा बेत आखलाय. तुम्ही बघू शकता सगळी बघा त्यात काय तर सगळी मंडळी आता आंघोळीचा हा प्लॅनिंग करतायत. माझा पण विचार आहे आंघोळीचा, बघतो तिकडे जाऊन विचार करेन. पण सध्या ही मंडळी रेडी आहेत. मी पण आंघोळ करीन आणि जर मी आंघोळ करायला गेलो तर हायल्या देवी आपल्या कंटिन्यू करतील व्हिडिओ. ओके तर मित्रांनो, एकदा आंघोळ झाली त्या लोकांची. आता हे माझी नाही झाले पहिलीच आहे. अच्छा, ह्याची पण नाही झाले आणि जे बाकीचे शेफ आहेत ना त्यांची पण आंघोळ नाही झाली, तर ते पण चालेल आंघोळ करायला. चला तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा बिल्डर स्टील बॉडी, ताडी माडी स्टील बॉडी. नाही फुल म्हणजे यांची एन्जॉयमेंट चालू आहे. माझा पण विचार आहे आंघोळ करायला जायचा. काय करू हा, चला डन केलं. मी पण जातो आंघोळीला. पकडा आईला भाऊ आता होतो रेडी. मी पण जातो, जरा आंघोळ करून घेतो, थोडा नदीचा फील घेतो. चला उडी मार उडी मार. आज जवळ खूप वर्षांनी आंघोळ केली नदीत, स्विमिंग करून दम लागला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल. खूप दम लागलाय. एक नंबर. हा आपला राज स्विमर एक्सपर्ट. आमची दोन मंडळी राज आणि संचित, ते तुम्हाला दिसले नसतील कारण ते एवढी डाग चढून थंड आणण्यासाठी गेले खास. तर आता त्यांचा मला आवाज आलाय. अरे बहुत यश आहे संचित. मी सॉरी 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 यश आणि संचित. हा बघा हा राज इकडे आहे. मी ओके राज इकडे आहे. तर यश आणि संचित थंडा घेऊन आलेत. आमचा स्प्राईट आलाय, थम्सअप आलाय. पियालास की काय? थम्सअप पियाला, थम्सअप आणलाय आणि एक भारी काम केलं, ग्लास आणलाय. ग्लास कशाला? अरे पुढे पुढे. असं वातावरण आहे की हे गावाकडचं वनभोजन. यस वनभोजन. तर चला जाऊ आपण तिकडे. आमची छोटीशी पंगत बसली आहे. आता तिकडून आमचा आजू आमची खिचडी आणतोय आणि आता आमची पंगत पण बसले. आता वाढायला घेतील. तुम्हाला दाखविनच, तुम्हाला बघूनच समजेल खिचडी चांगली झाली आहे की नाही. तर चला सुरू करूया आमचं वनभोजन. ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडे, हे आशेवाली पत्रावळ्या शॉर्टेज असल्या कारणामुळे एका पत्रावळीत दोघं जेवत आहेत. तर मी आणि अहिल्या एकामध्ये जेवतोय आणि हे जे ते बसतील आपला पार्टनर निवडतील. चला कोशिंबीर बघूनच चव सुटली. यशनी मला मान दिलाय वाढायचा. तर मी तू पण चल. यशनी आणि राजनी मला मान दिलाय वाढायचा. आता मी चालू करतो. तू मला खिचडी दाखव. अरे पत्रावळी ह्यांना देऊ. तुम्ही तो ताट घे. बघून तर खूप भारी वाटते. ऑलमोस्ट तयार झाले आणि कोशिंबीर पण आमची पास झाली आहे. भाऊजीने कोशिंबीर पास केली आहे, ते बोलतात परफेक्ट झाले आणि खिचडी पण बघून वाटते परफेक्ट झाले. चला जेवायला खूप मजा येणार आहे. ताट ठेवला मी इथे. आता मी सुरुवात करतोय. अरे भात वाढ. ओके सगळ्यांना खूप भूक लागली. थांब ना जरा धीर ओढ ना. तुम्ही उन्हात कशाला गेला? जरा गोल कर, त्याला पण बसू द्या. वाटाणे टाकायला पाहिजे. वाटाणे बस टाक टाक टाक. हा मजबूत. समजत नाही. त्या महाराजांना पण बोलावं लागेल वाटतं. सगळे उपाशी आहेत त्यामुळे सगळे मजबूत खाऊन आहेत. मजबूत खाणार आहेत. अजून टाक. यश माहिती माझा रेकॉर्ड. हा कमी टाका दे चिकन. बस काय बघा मला मोकळा होऊ. हे दाखव. थांब जरा पडले तर. ओके नेक्स्ट भाऊजीला देतो. हे कोशिंबीर होतच जा. त्या डब्यामध्ये काढा आणि होतच जा. होता भातावरती. अरे हाय ना, ठेवा मागे आम्हाला पण कोशिंबीर. मला मोकळा कर. ओ बघा हा हा बस बस ओके. पाटणा घेता येईल. चला सुरुवात करूया काय. हे थांब देवाला दाखवायचं. देवाला नाही दाखवलं. हा पहिला आम्ही देवाला दाखवतो मग आम्ही खातो. बस ओके घे. मला आता आहे यशची बारी. आईले इथं बस. पत्र आहे ना अजून. एक बाजू घे ना, भात खाली पाड ना. नाही नाही एक बाजू क्लिअर करायचं. खाली पाड ना. बस हा पाड ना खाली. आता कोणाचं आहे शिकार आहे भात. आता. अरे देतो जरा थांबा ना. तुम्ही कसं मी काय फिरू काय तिथं. पत्र फाटल. टोपाचा खाली भात पाड ना.
खाली सांगतो बाबा, हा सांगतो की नाही. एक माझं. कोशिंबीर नाही घेतली का? हे तिकडे देत जा. हा, देत जा ना अशा, ते सांगतोय. एक माझं. संचित द्या. हे तिला कमी द्या, कमी द्या. ए, ननन्याला वाढ. तू खा दे एवढंच. काय रे? हा, एवढंच का पाहिजे या आईल्याला. तो एवढाच खा तू नंतर अरे, येते. तिला पिशवी द्यायचंय तिला. ओके अरे हे घे ना, हे तिकडे फिरवा ना. हो मागे ठेवा. तो सरी बघ. थोडी थोडी वाच. थोडी वर दे, नंतर देऊ आपण. आईल्या आणि मला कमी आहे, तू आता हे आम्ही कसं कमी खाऊ? आहे, कमी आहे, थोडी होती. अरे एक एक खावा ना यार. घेतलं तिने. अरे आता आम्ही कसं खाऊ? दे इकडं. हा? दे इकडं. हो आम्ही कसं खाऊ? मग तेच तुम्हाला हे येडे लोक दोघांनी एकत्र खायचं ना. कोणी? कुणी? आम्हाला ताटच नाही जेवायला. असं आम्ही आता उपाशी राहतो. ए, ह्याचे देव. एक काय? काम काय कर. तर एक काम कर. मला दे. अरे एकत्र खा तुम्ही दोघं. ए नको. हे विजू घे, मी हात नाही लावला. नाही नाही थांबा. आम्ही याचे नाही, नाही, याच्यात ते खाते. बरोबर. ओके. हे उचल. ठीक आहे. ऍक्च्युली आम्हाला ताट नव्हतं तर भाऊजीने अरेंज केलं त्यांचं ताट. आता मी आणि आईले आम्ही एकत्र खाऊ. चला, आता आणि यश आणि त्याचे वडील हे त्याचे वडील आहेत भाऊजी यशचे ते दोघं एकत्र खातील. टाका अजून. सुमिती देऊ दे, मग सुमिती ताट धुवून घेता येईल. टाकतो त्याच्यातलं पण टाकतो. जेवायचं आहे ना. भाऊ, रस पण हे राहू दे मला. हा दही पण टाका. हे मागे राहू द्या आपल्याला नंतर. मी अजून जेवायचे. तुम्ही जेवा थांबा. चला हे चला करा सुरुवात. ओके तर बघू शकता जेवणाची तयारी झाली आहे. कसं आहे संचित? एक नंबर. संचित लावला. राज कसा आहे? कोथिंबीर कमी आहे, आता मिळणार नाही मला पाहिजे. यश कसा आहे? एक नंबर. आजू कसा आहे? हा बघा झाली काय होती? हा माणसांमधून बाहेर बसलाय जेवायला. कसं आहे रे हा एकदम आयटीत बसलाय. थाटा माटात बसलाय. ताट तुझ्या घरचा आहे काय? हा बघा हा ताट घेऊन आला होता मस्त. आईला गेले थंड आणायला. आम्ही चालू हे बाजू करू. उकरा भात पण. पहिला एक निवाला खाऊन बघतो कशी टेस्ट. भात चांगला झाला का रे? हा, हे नाही बरोबर. खूप भारी. हा? तिखट पण खूप भारी आहे. मस्त आहे. आणि त्यात कोशिंबीर तर अजून. कोशिंबीर आम्ही घातल्या पाहिजे. आणि चला कोणा स्प्राईट पाहिजे त्यांनी स्प्राईट घ्या. ज्याला थम्सअप पाहिजे त्यांनी थम्सअप घ्या. थम्सअप मलाच आवडतो मीच घेणार सगळा. स्प्राईट फक्त मला. अरे देवा सावकाश. मी माझा स्प्राईट अरे, घेतोय. वरती आलं, वरती आलं. भाऊ, ए, तुला काय पाहिजे? थांब राज. अजून तुला पाहिजे कोथिंबीर? स्प्राईट घ्या. ए, ती थोडी थोडी घ्या तुम्ही आणि मला डबा पाहिजे. हा द्या ना. वरती तुमच्या सुमिती खाता नव्हता. खाली कांदा राहतोय ना. Sprite. हा, एक स्प्राईट एवढी घेता मला द्या. तिकट झाली. तिकट नाही तर गोडच खाऊ. तिखट आहे. खूप मस्त झाले. तिखट झाले तर स्प्राईट पण आणलाय ना. थम्सअप आणलाय. थम्सअप पे. मला वाटलं काय स्प्राईट. खूप मजा येते. एक दोन आहेत. जेवण भारी झालंय. हे आता मी हे घेतो. यशला कुठं आहे? तुला स्प्राईट पाहिजे. थांब सांग. त्यांनी नाही घेतलं ना. कमी कमी करतो. गरम आहे. खिचडी खूप छान झालंय. यशने तेवढी खिचडी संपून तो आता परत घेतोय. हे बघा ताट त्याचं. द्या. घ्या तुम्ही परत. राज पण लागेल तेवढंच घ्या. तुम्हाला बोलून डिशची शॉर्टेज आहे. हे आता बघितलं. काय करणार? पिशवी. पोटात फक्त घालायचं आहे. बघा म्हणजे पलीकडे घ्या. राजला बेकारचं वय. रिपीट पण केलं जात आहे. आजूला पण आवडले. आजू पण रिपीट करतोय. रिपीट. घे रे अजून घे. तू दही घेतलं दह्याने ताट भरलंय. मग किती अरे मीठ बरोबर आहे. नाही. आता मला नाही. त्याच्या सुविधा द्यावं लागते. अजून थोडा दे. अरे बघ आणि देऊ. आणि केळ पडेल. खा तू बिंदास खा. खा तू खा. मग खायचं ते पाहिजे तर संचित द्या. संचित ताट आम्हाला आणले. किती टाकू? थंड आम्हाला पुरून प्यायला लागतोय. अर्धा लिटरचे 2 आणले होते. आता असं वाटतं की तेव्हाच 2 लिटर आणलं असतं बरं झालं असतं. यश हा तिचा तिसरा टाइम आहे. तिसरा टाइम घेतोय. जा. आहिल्याने मी दोघं पण भरपूर घेतली होती. तरी पण उद्या मुंबईला जायचं. आणि उद्या मी निघालोय मुंबईला. आणि माझ्याबरोबर हा राज यश पण येणार आहे मुंबईला. तो आज खाऊन घेतो सगळं. जेवणाची तयारी मला माहिती आधी वाजणार. एक 1:15 तयारी केली होती. 2:30 वाजले. आणि आता वाजल्यात 2:47. बनता म्हणतात की उशीर झाला सुमित पण काय वाटलं नाही. प्लीज सुमित जा ना. तर खूप आम्ही आंघोळी पण केले आणि खूप मजा केली. परत एकदा करायचं आणि जायचं. आणि त्याने पिशवीमध्ये अजून एकदा भात घ्यायला लावलाय. वाहत्या नदीचं पाणी आहे. मसाला आहे ना. किती शुद्ध पाणी दिसतंय बघा. तिचा किती लांब पाय करून थम्सअपचा ग्लास होता त्यात पाणी टाकलं. एक वेळ तर आम्ही ह्यामध्ये थम्सअप पित होतो. आता पाणी पियावं लागतंय. आज चौथ्यांदा यश भात घेतोय. यश डॉक्टर कडे नाही न्यायला होणार. उद्या मुंबईला जायचं खाऊन घेऊया. आजूचा भात संपलेला आहे. तो मला आता परत घेतोय. हो का घाम बघा. अचानक दाखव. खाऊन घाम आला. गाईस तिला तिखट लागले म्हणून ती बाग दुपारचा टाइम आहे ना. गरम पण होतोय आणि जेवण पण गरम आहे. तरी पण खातोय कसं तरी कारण टेस्ट चांगली आहे. तिखट आहे पण चांगलं आहे. उचलून न्यायला होते. तिखट खात नाही जास्त पण टेस्ट एवढी भारी आहे ना. आईल्या परत घेते. जरासाच सानूला केवढा दिला तसा उद्या. अगदी खर्च पण जास्त नाही झाला. स्वस्तात मस्त जेवण झालं. हा किती जण जेवले. खरंच खूप बरं वाटलं. आरामात जेवलेच मला दे आता लवकरच आम्ही बोलू तू ये. परत एकदा वनभोजन करू.
आणि त्यावेळी स्पेशल काहीतरी असणार ना. त्यावेळी काय बनवायचं? त्याची बिर्याणी. येस, तर भाऊजी बोलले त्यावेळी आपण बिर्याणीचा कट रचू. ह्या बिचाराला आम्ही विसरलो. आता हे चाललंय आमच्या कमल्यासाठी जेवणाची तयारी. का आवडले वाटत हे बघा, आणि पूर्ण चाटून पुसून खाल्ले. पाहिजे का रे अजून? चला तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा आमचा वनभोजनाचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत धन्यवाद आयल्या स्ट्रगल करते येण्यासाठी. चल बाय बाय कर.